झी 24 तास एक पाऊल पुढे। गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतलं दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलेलं आहे आणि पहिल्या सेगमेंटमध्ये याची जी पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी आम्ही आपल्याला सांगितली। त्याच्यामध्ये मतदारसंघांची पुनर्रचना, त्या पुनर्रचनेत गायब झालेले मतदारसंघ, त्यापेक्षा सुद्धा 60 मतदारसंघ कसे पुनर्रचित झाले याच्याबद्दल आम्ही आपल्याला माहिती दिली। तर वाढलेल्या मतदानाची जी टक्केवारी 11%, त्याचं विश्लेषण आपल्यासाठी केलं। शहरी निमशहरी विरुद्ध ग्रामीण अशा स्वरूपाचा एक लढा तिकडे सुरू आहे आणि आपण पाहिलं असेल की शहरी मतदारसंघ वाढलेले आहेत तर 135 वरून 113 एवढे ग्रामीण मतदारसंघ कमी झालेले आहेत। जेव्हा जेव्हा मतदान जास्त होतं तेव्हा तेव्हा त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झालेला दिसतो। दुष्काळामधल्या 182 पैकी 72 मतदारसंघामध्ये दुष्काळाचा प्रभाव जाणवतो, परंतु त्यातल्या 19 जागा या काँग्रेसने जिंकल्या तर 53 जागा या मागच्या वेळेला आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या होत्या। तर इतर पक्षांचा कोणताही प्रभाव या निवडणुकीत दिसत नाही। साधारणतः 49 आणि 50 अशा टक्क्याचं साधारणतः मतदान होत असतं आणि ते भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये समसमानरित्या साधारणतः वाटून घेतलं तर अर्थात काँग्रेसचं प्रमाण त्यांच्यापेक्षा कमी आहे। इतर पक्षांचा रोल नेमका काय असणार आहे हाही आपण पाहिला, तर दुष्काळाचा प्रभाव हाही पाहिला, मुस्लिम मतदारांची भूमिका नेमकी काय असणार आहे तीही पाहिली। साधारणतः 35 असे विधानसभा मतदारसंघ आहेत की जिकडे 15% मतदार हे मुस्लिम आहेत, तर एकूण गुजरातच्या टोटल वोटर्सपैकी 10% वोटर्स हे मुस्लिम असणार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमकं काय होऊ शकतं या शक्यतांचा आपण आता आढावा घेणार आहोत। गुजरात विधानसभा निवडणुकीचं मतदान संपलंय। गुजरात निवडणूक 2012 झी 24 तासच्या 5 शक्यता। पहिली शक्यता मोदी 130 पेक्षा जास्त जागा जिंकणार। पहिली शक्यता जे होण्याची दाट शक्यता आता मला दिसते ते म्हणजे 130 पेक्षा जास्त जागा मोदी जिंकणार। तर दुसरी शक्यता 117 पेक्षा कमी जागा किंवा 112 ते 125 एवढ्या जागा नरेंद्र मोदी जिंकणार आहेत, अशी एक शक्यता असू शकते। आपण तिसरी शक्यता पाहूया। मोदी 100 ते 120 जागा जिंकणार आहेत। आपण या तिन्ही शक्यता पुन्हा एकदा पाहणार आहोत। सर्वात पहिली शक्यता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष 130 किंवा 130 पेक्षा जास्त जागा जिंकेल। शक्यता दुसरी 112 ते 120 जागा भारतीय जनता पक्षाला। तर तिसरी शक्यता आपण पाहिली, दुसरी शक्यता 112 ते 120, तर तिसरी शक्यता मोदी 100 ते 120 जागा, म्हणजेच पर्यायानं मोदींची जी सुप्रीमसी आहे त्या सुप्रीमसीला एक प्रकारे आव्हान देण्यात काँग्रेस यशस्वी होईल अशा प्रकारची तिसरी शक्यता आहे। परंतु पहिल्या 2 शक्यता मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतोय। पहिल्या 2 शक्यता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पुन्हा बघणार आहोत। पहिली शक्यता 130 पेक्षा जास्त जागा मोदी जिंकणार, किंबहुना हीच शक्यता ±2 or 3 सीट्स, ±2 or 3 सीट्स, 126 ते 132 अशा स्वरूपाच्या शक्यता आहेत। तसं झालं तर नेमकं काय होणार आहे या सगळ्याची उत्सुकता तुम्हाला आहे। अर्थातच त्यासाठी तुम्हाला परवा म्हणजे निवडणुकीच्या निकालांच्या दिवशी पुन्हा एकदा झी 24 तास हाच चॅनल बघावा लागणार आहे, कारण तेव्हा आम्ही नेमकं काय होईल मोदी आणि त्यापेक्षा भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा 1989 सारखा आणि 1998 सारखा भारतीय राजकारणाच्या सेंटर स्टेजला येणार आहे का ते आपण पाहणार आहोत। तर दुसरी शक्यता मी पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय। पहिली शक्यता आपण पुन्हा एकदा पाहूया। 130 पेक्षा जास्त जागा नरेंद्र मोदी जिंकू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे। त्यामध्ये ±2 किंवा 3 जागा इकडे तिकडे होऊ शकतात। त्या क्षणाला कोणत्या प्रकारचं वोटिंग झालंय, कुठल्या जागेतनं झालंय, कुठून झालेलं आहे लक्षात ठेवा। प्रत्येक मतदारसंघ जो आहे तो साधारणतः 2 ते 2.5 लाख 3 लाख मतदारांचा मतदारसंघ आहे। त्याच्यामध्ये कुठल्या भागातनं कुठल्या बूथवर काय वोटिंग झालं याचे आकडे आमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेले नाही आहेत, परंतु जे आलेले आहेत ते लक्षात घेता ही शक्यता आता आम्हाला जास्त वाटते। चौथी आणि 5वी शक्यता आणि त्याहीपेक्षा पुढे काय होईल याविषयी पाहत राहा झी 24 तास। आपण पाहताय गुजरातचं महाभारत। झी 24 तास एक पाऊल पुढे।